सकाळचे 8:30 वाजले होते. मोबाईल चाळत बसलेलो होतो. फेसबुकवर कोणाचे वाढदिवस आहेत का ते पाहून त्यांना मेसेज करत होतो. बायकोला ऑफिसला जायचे होते, त्यामुळे तिची आवरसावर चालू होती. आई किचनमध्ये नाश्ता बनवत होती. अण्णा, माझे वडील आणि रेवती, माझी 6 वर्षाची मुलगी, सकाळी सकाळी फिरायला सोसायटीच्या बागेमध्ये गेले. अरे आनंदा, आंघोळ करून घे, पाणी तापलंय, असा आईचा आवाज आला. तसा मी बोललो, हो आलो 5 मिनिटात. काय मेलय त्या मोबाईलमध्ये असतं, दिवसभर मोबाईल हातात धरून बसलेला असतो, आईची बडबड चालू होती. तेवढ्यात बाहेर रेवतीचा आवाज आला. पप्पा, अण्णांनी बघा तिथे पडलेले आंबे उचलून आणले. आवाज ऐकताच माझ्या कपाळावर आठ्या पडल्या. 2 महिन्यापूर्वीच मी स्वतःच्या फ्लॅटमध्ये राहायला आलो होतो. त्याआधी अण्णा आणि आई गावीच राहत होते. मी, रेवती आणि माझी बायको इथे पुण्यातच भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होतो. रेवतीने बाहेरून बेल दाबली आणि मी पटकन उठून दरवाजा उघडला. अण्णा आणि रेवती आत आले आणि दरवाजा लावून घेतला. मी अण्णाकडे वळालो. अण्णांनी 15 ते 20 आंबे आणले होते. झाडावरून पडलेले असल्यामुळे त्यातले काही आंबे फुटले सुद्धा होते. अण्णा, कळत नाही का तुम्हाला? पडलेले आंबे उचलून आणलेत. अरे पोरा, कोणी टाकून दिलेले आंबे नाहीत, ते झाडाच्या खालीच पडलेले आंबे आहेत, असे अण्णा म्हणाले. ते काही असू द्या, आपण आता फ्लॅटमध्ये राहतो, असल्या भिकारड्या सवयी सोडा, नाहीतर रेवतीला पण त्या सवयी लागतील. अण्णा काही न बोलता पिशवीतून आंबे काढत होते. आणि हो, आता इस्त्री केलेलेच कपडे घालायचे, चुरगळलेले कपडे घालायचे नाहीत. ते भोकं पडलेलं बनियन आधी टाकून द्या. दरिद्रीपणाचं लक्षण सोडा आणि जरा चांगले वागा. बरं बाबा, आता तुझ्या घरात राहायचे म्हटल्यावर तुझंच ऐकावं लागेल, असे अण्णा म्हणाले. अण्णा, अहो, तुम्ही 30 वर्षात कमावला नसेल एवढा पैसा मी 1 वर्षात कमावतो, त्यामुळे ही असली फालतूची काटकसर करू नका. आणि हो, अजून एक, तुम्ही सारखं सारखं खाली गेटवर वॉचमॅनशी गप्पा मारत बसत जाऊ नका. सोसायटीतली माणसं तुमच्याकडे बघतात, बरं दिसत नाही ते. किती झालं तरी ते आपले नोकर, त्यांच्याशी एवढी का सलगी ठेवायची? माझा तोंडाचा पट्टा चालूच होता आणि अण्णा ते आणलेले आंबे आतमध्ये धुवायला घेऊन गेले. आई माझं सगळं बोललेलं ऐकत होती, पण काही न बोलताच तिचं काम चालू होतं. थोड्याच वेळात बायको ऑफिसला निघून गेली. आता घरी मी, आई, अण्णा आणि रेवती, आम्ही 4घेच होतो. अशाच गरमीच्या वातावरणात दुपारचे 2 वाजले. जेवण वगैरे उरकल्यावर मी पुन्हा मोबाईल हातात घेऊन बसलो. आई पलीकडे चटईवर बसलेली होती. रेवती तिची खेळणी मांडून तिच्या बाहुलीसोबत खेळत होती. अण्णा खुर्चीतून उठले आणि सकाळी आणलेले आंबे घेऊन आले. त्यांनी सगळे आंबे एका पोत्यावर टाकले. मी आपलं बघून न बघितल्यासारखं केलं. आंबे बघून रेवती अण्णाजवळ गेली. खरं तर तिला पण आंबा खायचा होता, पण मी रागवणार म्हणून गप्प बसलेली. अण्णांनी एक आंबा तिला दिला, तसा तिने तो आंबा खायला सुरुवात केली. वाव, किती गोड आंबे आहेत, रेवती बोलली आणि माझं लक्ष तिकडे गेलं. मी सहज बोललो, खरंच एवढा गोड आहे आंबा? हो पप्पा, आपण मागच्या आठवड्यात आणलेल्या पेटीतल्या आंब्यापेक्षा खूप गोड आहे. मी तिचा आंबा खात असतानाचा फोटो मोबाईलवर काढायला लागलो. तसं मला अण्णांनी आवाज दिला. पोरा, तुला पण लहानपणी खूप आंबे आवडायचे, म्हणून तू शाळा सुटली की मुद्दामहून पाटलाच्या आमराईतून घरी यायचा आणि आमराईत पडलेले आंबे तुझ्या शाळेच्या दप्तरात भरून आणायचा. पडलेले आंबे उचलले की पाटील पण कोणाला काही न बोलत नसायचा. झाडाचे आंबे पडले मग मात्र पाटलाचं नुकसान व्हायचं. मी अण्णा बोलत असल्याचं पाहून मोबाईल बाजूला ठेवला. तू लहानपणी आणलेल्या त्या आंब्याला माती लागलेली असायची, नाहीतर ते आंबे पाखरांनी खाल्लेले तरी असायचे, तरी पण ते तुला आवडायचे. आता तुझ्याकडे पैसे आलेत म्हणून तुला हे सगळं नकोसं वाटायला लागलं. आमची चुरगळलेली फाटकी कापडं तुला नकोशी वाटायला लागली. गावाला दुष्काळ पडला होता तेव्हा फक्त 3 टायमाच्या जेवणावर मार्केट यार्डात रात्रीच्या पाळीला वॉचमॅन होतो मी. रात्रीचं वॉचमॅनचं काम आणि दिवसा हमाली केली. त्या टायमाला तुझ्या आईने 4 घरची धुणीभांडी केली, पर कधी कुणासमोर हात पसरला नाही. अरे आपल्या सोसायटीचा वॉचमॅन पण माणूसच आहे की, आणि त्याच्या पोरांनी नशीब जर काढलं तर तुझ्यासारखा साहेब होईल पुढे. अरे माणसाने माणसासारखं राहिलं पाहिजे, एवढंच कळतं बघ मला, म्हणून तर त्या वॉचमॅन बरोबर गप्पा मारत असतो.
अरे पहिल्यासारखं असंच आहे बघा आम्ही. पर एक मातूर छाती ठोकून सांगतो, तुला धरून 6 पोरं वाढवली, पर कधी 1 रुपयाची सुद्धा लबाडी केली नाही बघ. कालच्या वादळ वाऱ्याच्या पावसात हे पिकलेले आंबे जसे गळून खाली पडले, तशी ही म्हातारी पाखरं सुद्धा तुमच्या आयुष्यातून उडून जातील. आता आम्हा म्हाताऱ्याचे असे कितीक दिवस राहिलेत. मी मान खाली घालून सगळे ऐकत होतो. मध्येच आईकडे लक्ष गेलं. ती पदराने डोळे पुसत होती. माझ्या डोळ्यात पण पाणी आलं. तसं मी अण्णाच्या पुढे हात केला आणि अण्णांना म्हणालो, अण्णा एक गोड आंबा बघा आणि तो मला द्या बरं. अण्णाच्या चेहऱ्यावर हसू फुललं. तसा सुरकुतलेला त्यांचा चेहरा टवटवी दिसायला लागला. खरंच मित्रांनो, प्रत्येकाच्या घरात असा एक वयोवृद्ध वटवृक्ष असतो. कुटुंबाची काळजी घेता घेता खंगून गेलेला असतो. घरातल्या अशा म्हाताऱ्या आजी आजोबा किंवा आई वडिलांना थोडं त्यांच्या मनाप्रमाणे सुद्धा जगू द्या. कारण आयुष्यभर ते मन मारूनच जगलेले असतात, फक्त तुमच्यासाठी. व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर करा.